जेव्हा आपण IPL आणि इराण वॉरमध्ये बिझी होतो ना, तेव्हा इंडियाने एक अशी गोष्ट केली आहे, जी आजपर्यंत US, जापान, जर्मनी, फ्रान्स हे देश पण करू शकले नाहीये. आणि हेच मेजॉरिटी लोकांना माहितीच नाही. इंडियाने ॲटॉमिक एनर्जी सेक्टरमध्ये एक अशी अचीव्हमेंट केली आहे, जी फक्त आपल्या आधी रशियाने केली होती. तमिळनाडूच्या कल्पकममध्ये भारताचा पहिला स्वदेशी फास्ट ब्रीडर रिएक्टर आहे, ज्यांनी आता क्रिटिकॅलिटी अचीव्ह केली आहे. आता क्रिटिकॅलिटी म्हणजे काय? तर हे रिएक्टर आता स्वतःची एनर्जी स्वतःच तयार करू शकेल. कारण यात आता सेल्फ सस्टेनिंग न्यूक्लिअर चेन रिएक्शन सुरू झालं आहे. म्हणजे आता हे रिएक्टर जेवढी एनर्जी वापरते त्यापेक्षा जास्त एनर्जी प्रोड्यूस करू शकेल. इंडियाचा जो 3 स्टेज न्यूक्लिअर प्रोग्राम आहे ना, जो डॉक्टर होमी बाबा यांचं विजन होतं, त्यातला हा दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. याने बेनिफिट असं होईल की इंडियाची आत्ताची न्यूक्लिअर कॅपॅसिटी जी 8 ते 9 गीगावॉटची आहे, ती 2047 पर्यंत 100 गीगावॉटची होईल. आणि इंडियाला क्लीन, लो कार्बन एनर्जी मिळेल. आणि जे आता न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स फक्त 3% इलेक्ट्रिसिटीसाठी कॉन्ट्रीब्यूट करतायत, ते कॉन्ट्रीब्युशन वाढेल आणि आपल्याकडे असलेले थोरियम रिझर्व्हचा वापर करून 600 ते 700 वर्ष पुरेल इतकी एनर्जी बनू शकेल. आणि आपला भारत एनर्जी सेक्टरमध्ये सेल्फ सफिशियंट बनेल. सो सॅल्यूट टू अवर सायंटिस्ट फॉर सच अमेझिंग अचीवमेंट. जय हिंद, जय महाराष्ट्र.